अरेंज मॅरेज भाग 7. काय झाले राज, सांग ना. कांचनने त्याच्याकडे पाहत काळजीने विचारले. अगं, मी चिमटा जोरात काढला ग स्वतःला. हे स्वप्न आहे की सत्य तेच कळत नव्हते ना. त्याने जोरदार हसत सांगितले. ते ऐकून कांचनला खूप गंमत वाटली. म्हणजे आता काय म्हणावे ते तिला कळत नव्हते. तिने लाजून मान खाली घातली. राजला तिचे ते रूप डोळ्यात साठवून ठेवावे असे वाटत होते. त्याने कांचनची ती छबी टिपत तिला विचारले. कांचन, बोल ना, सांग ना. अजून काय काय वाटतंय तुला? तिने जराशा लटक्या रागाने म्हटले. बस हां, काहीच नाही. राजने लगेच विचारले. हो ना, मग ठीक आहे. मी तेच सांगायला फोन केला होता की माझे काम अजून आठवड्याभरासाठी लांबले आहे. कांचन एकदम बोलून गेली. काय? अजून 8 दिवस? इतके दिवस मी कशी काय दूर राहणार तुमच्यापासून? राजला हे स्वप्न आहे की सत्य हेच कळत नव्हते. म्हणजे जे काही ऐकतोय, पाहतोय त्यावर त्याचा स्वतःचा विश्वासच बसत नव्हता. त्याने एकदम हळुवारपणे आवाज दिला. कांचन, ऐक ना, मी हवा आहे ना ग तुला? नक्की? कांचनने फक्त हो म्हणत मान हलवली. राजला काय करावे कळत नव्हते. त्याने यस म्हणत उडी मारली. कांचनला खूप हसू आले. त्यानंतर कितीतरी वेळ दोघेही निशब्दपणे एकमेकांकडे पाहत राहिले. तेवढ्यात सुलभाताईंनी आवाज दिला. कांचन म्हणून तशी कांचनची तंद्री भंग झाली. त्या तिला जेवणासाठी बोलवत होत्या. चला मी जाते. आई जेवण्यासाठी बोलवते आहे. तुम्ही पण जेवून घ्या. तिने त्याच्याकडे पाहत म्हणले. त्याने नकार देत म्हणले. नको ना जाऊस, मी नाही जेवणार आहे. माझी भूक तहान पडून गेलीये. कांचन फक्त गालातल्या गालात हसली. तुला हसू येतंय? मला विचार, माझं काय होतंय ते. तू लांब श्वास घेत म्हणाला. कांचन, तुला माझ्यावरच्या प्रेमाची खात्री पटली ना गं? त्याने डोळ्यात डोळे घालत विचारले. ती काहीच न बोलता लाजून गप्प होती. कांचनला पुन्हा आवाज आल्यामुळे तिने चला नंतर बोलून म्हणले. बरं, मी भेटल्यावर तर नक्की सांगशील ना? त्याने उत्सुकतेने विचारले. तशी तिने होकारार्थी मान हलवली. त्याने हसून छातीवर हात ठेवला व डोळे मिटून घेतले. मग तयारीत राहा असे म्हणत त्याने डोळे चिमिचकवले. तिने बाय केले व ती जेवायला आली. डायनिंग टेबलवर सगळं मांडलेलं होतं. सगळेच तिची वाट पाहत होते. रोहनने तिला विचारलं. इतकं काय बोलत असतात ग दिवसभर जिजूंशी? इथे आली आहेस तर आमच्यासोबत राहा ना. कांचनने त्याच्या डोक्यात टपली मारत म्हणले. काही नाही हा, आत्ताच बोलले जरा. तूच कुठे गेला होतास मित्रांसोबत काय माहिती? त्याने तिला जीभ दाखवून वाकडं दाखवलं. सुलभाताई म्हणाल्या. आता दोघेही गप्प जेवा बरं. किती ते लहान मुलांसारखं सुरू आहे. तिने रोहनकडे बघून ऐकलंस का असे त्याला विचारले. तेवढ्यात तिला तिच्या वडिलांनी विचारले. अजून काय मग? राज कधी येणार आहेत परत? तिने सांगितले 3 दिवसांनी येतील. बाकीच्या बऱ्याच विषयांवर गप्पा मारता मारता कसा वेळ गेला कळलं नाही. कांचन रूममध्ये आली व तिने फोन हातात घेतला. राजचे बरेच मेसेजेस होते व गुड नाईट लिहिलेलं होतं. मेसेजेस वाचून आनंदात कांचनने फोन बाजूला ठेवून दिला. राजसारखा जीवनसाथी मिळाला हे आपले भाग्यच आहे, ही म्हणत तिने नकळतच हात जोडून देवाचे आभार मानले. झोप येत नाही म्हणून तिने हातात कागद पेन घेतला व काही लिहायला सुरुवात केली. आसवांना पुसताना माझ्या डोळे तुझे वाहू लागतात. ओंजळे झेलताना ते मोती निसटू पाहतात. धडपड तुझी पकडायची पाहून भरून येते मनाला. प्रेम यालाच म्हणावे तर मी वेडी शोधते प्रेमाला. हे लिहून कांचनने डायरी हृदयाशी धरली व स्वतःशीच हसत तिने डोळे मिटून घेतले. सकाळी उठल्या उठल्या आधी तिने फोन हातात घेतला. कांचनने तिचे रात्री टाकलेले मेसेजेस वाचलेले दिसत नव्हते. अजून उठला नाही वाटतं असं मनाशी म्हणत तिने गुड मॉर्निंगचा मेसेज टाकला व ती रूमच्या बाहेर आली. आई बाबा ब्रेकफास्ट टेबलजवळ पेपर वाचत चहा घेत होते. कांचनला पाहून त्यांनी गुड मॉर्निंग केले. आज लवकर उठलीस बेटा? आराम करायचा होता ना? तिला चहा देत सुलभाताईंनी सांगितले. झाली ग झोप आई. लोळत पडावंसं वाटलं नाही म्हणून उठलेच. मग? कांचन चहा घेत म्हणाली. कांचनचे हे नवे रूप पाहून सुलभाताईंना खूप छान वाटत होतं. कांचन काही बोलणार तेवढ्यात दारावरची बेल वाजली. कोण आले असेल या विचाराने कांचनने दार उघडले व ती एकदम जोरात ओरडली. अय्या, तुम्ही? तिला क्षणभर आपण खरं पाहतोय का स्वप्न हे कळत नव्हते. राजला दारात पाहून तिला आनंदाने कसे रिॲक्ट व्हावे कळत नव्हते. तिचा तो आनंदी चेहरा पाहून राज एकदम खुश झाला होता. तो तिच्याकडे एकटक पाहत होता. कोण आहे ग? सुलभाताईंनी तेवढ्यात आतून आवाज दिला. तसे दोघेही भानावर आले. राज आलेत. कांचनने एकदम आनंदाने ओरडून सांगितले. तिचे आई बाबा राजच्या स्वागतासाठी पटकन बाहेर आले.
कांचनने त्याच्या हातातली बॅग आत नेली व ती पाणी आणायला आत गेली. अरे वा, सरप्राईज, कांचनच्या बाबांनी म्हणाले. राजने फक्त एक स्माईल दिली. कांचनने पाण्याचा ग्लास समोर धरला. तिच्या वागण्यात एकदम उत्साह ओसळून वाहत होता. सुलभाताईंनी चहा आणला. चहा घेत राजने सांगितले की काही अचानक सया लागत असल्यामुळे त्याला वापस यावे लागले आहे. तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी नाश्त्याची तयारी करते, असे म्हणत सुलभाताई लगबगीने नाश्त्यासाठी तयारी करायला किचनमध्ये गेल्या. कांचन राजला तिच्या बेडरूममध्ये घेऊन आली. आत आल्यावर त्याने तिच्याकडे पाहिले. कांचनने लाजत मान खाली घातली. खरं तर त्याला या क्षणी कांचनला घट्ट मिठी मारावीशी वाटत होती. सगळे मोह आवरत तो हातांची घडी घालून तिच्यासमोर उभा राहिला व म्हणाला, भेटल्यावर उत्तर देणार होतीस ना, घे, मी हजर झालो. कांचनला अगदी लाजल्यासारखे होत होते. तिच्या श्वासांची गती वाढली होती. राज हे सगळं नजरेने टिपत होता. तिने त्याच्याकडे पाहत विचारलं, त्यासाठी असे अचानक धावत आलात? हो मग, त्यासाठी अजून वाट पाहू शकत नाही ग मी, तो तिच्या अजून जवळ येत म्हणाला. तिचे हृदय अतिशय जलद गतीने धडधडत होते हे त्याला जाणवत होतं. तो म्हणाला, सांग ना कांचन. कांचनला शब्दमुखे झाल्यासारखे वाटत होते. नेमकं काय अन कसं व्यक्त व्हावं हेच कळत नव्हतं. या क्षणी तिला राज हवा आहे हेच फक्त कळत होतं. राज तिच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहत होता. कांचन काहीही न बोलता त्याच्या कुशीत शिरली. राजला हे अनपेक्षित होते. त्याने तिला जवळ घेत केसांवरून हात फिरवला. त्याने तिची हनुवटी वर उचलली व तिच्या डोळ्यात पाहत विचारले, कांचन, नक्की तू मला सोडून कधीच जाणार नाहीस ना? तिने पण नाही अशी मान हलवली. त्याने तिची मिठी घट्ट केली व तिच्या कपाळावर ओठ टेकवले. कधी एकदा तुला भेटतो असे झाले होते ग राणी, राजने तिला म्हणले व तिचे कान स्वतःच्या छातीशी लावत म्हणाला. बघ माझं हृदय किती धडधडतं. कांचन लाजत दूर होणार तेवढ्यात त्याने त्याच्या हातांची पकड घट्ट करत म्हणले, आता मात्र तुला माझ्यापासून अजिबात दूर होऊ देणार नाहीये हा मी, तू अशी जवळी राहा. तो असे गाणे गुणगुणत असतानाच हाय जिजू म्हणत रोहनने आत एंट्री घेतली. कांचन व राज पटकन दूर झाले. राजने रोहनला सेकहँड करत काय हिरो, काय सुरू आहे म्हणून विचारलं. बराच वेळ दोघांच्या गप्पा रंगल्या. कांचन मस्त ऐकत बसली होती. सुलभाताईंनी चला नाश्त्याला म्हणून आवाज दिल्यावर सगळेच बाहेर आले. चला, आज पहिल्यांदा जावई बापू जेवायला आहेत, तर मी पण ऑफिसमधून दुपारी जेवायला लवकर घरी येतो. कांचनच्या बाबांनी हे जाहीर केलं. त्यावर सगळेच हसले. राजने लगेच सांगितलं, हो चालेल, कारण मला आज संध्याकाळी परत जावं लागणार आहे दिल्लीला. रात्री 8ची फ्लाईट आहे. त्याचे हे बोलणे ऐकून कांचनचे मन एकदम खट्टू झाले. तिच्या चेहऱ्यावरचे ते स्पष्ट दिसत होते. राजला हसू येत होते. अरे, पुन्हा जावे लागणार? मग एवढी धडपड करत आलातच कशाला? रोहनने विचारले. राजने तिच्याकडे पाहत सांगितले, काही महत्त्वाचे काम होते म्हणूनच यावं लागलं. कांचनने लाजून खाली पाहिले. पण राज आज रात्रीचं परत जाणार याचे तिला वाईट पण वाटत होते. तेवढ्यात राजने सांगितले की कांचनचेही तिकीट काढलेत. 5-6 दिवस जरा तिलाही बदल होईल. हे ऐकून कांचनच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. म्हणून आपण दोघे मिळून दिल्लीत फिरून येणार ह्याचा तिला खूप आनंद होत होता. फ्लाईट दिल्लीला लँड होत होती. दूरवर पसरलेल्या दिव्यांचे झगमगटाने दिल्लीची शान कडून येत होती. प्रवासभर राजच्या खांद्यावर डोकं टेकवून हातात हात घालून बसलेल्या कांचनच्या चेहऱ्यावर समाधानाने तेज होते. राजचा चेहराही खुललेला होता. हॉटेलचा अलिशान सूट पाहिल्याबरोबर कांचनला खूप आवडला. रूमच्या खिडकीतून ती दिल्लीच्या दिव्यांची झगमगाट डोकावत होती. तिच्याही डोळ्यात आनंदाची एक वेगळी चमक दिसत होती. कांचन, सगळ्या चिंता दूर झाल्या. आपण सोबत आहोत ही भावना खूप सुखावती आहे ना? राजने तिच्या बाजूला येऊन दूरवर पाहत म्हणलं. कांचनने हो म्हणत मान हलवली व त्याच्या बाहुपाशात शिरून त्या सुखाचा शिक्कामोर्तब केला. मागे हलक्या आवाजात गाणं लागलं होतं. ते ऐकत दोघेही बेधुंद झाले होते. कांचन राजला काहीतरी बोलणार तेवढ्यात राजने तिच्या ओठांवर हात ठेवला व डोळ्यांनी सांगितले की आता काहीही बोलू नकोस. तिला असे खुणवून त्याने रूमचे दार उघडून त्यावर डू नॉट डिस्टर्बची पाटी लावली आणि ते पाहून ओंजळीत चेहरा लपवत ती एकदम छानसे लाजली. हाय, क्या बात है म्हणत त्याने तिच्या ओठांवर प्रेमाची मोहर नोंदवली व क्षण सुखाचे वेचताना तिच्याही नकळत ती त्याच्याशी पूर्णपणे एकरूप झाली. राजच्या हळूवार प्रेमाने तिला आजपर्यंत वाटणारी पुरुषी स्पर्शाची भीती दूर झाली. प्रेमाची खरी व्याख्या तिला आज नव्याने कळत होती. राजच्या चेहऱ्यावरची तृप्ती तिला बरंच काही सांगून गेली. राज इकडे तिकडे एरझऱ्या घालत होता. तेवढ्यात आतून जोरदार रडण्याचा आवाज आला. राजने पटकन मागे वळून पाहिले तर नर्सने ओटीच्या बाहेर येऊन सांगितले, अभिनंदन मिस्टर राज,
मुलगी झाली. राजने खुश होत वर बघून देवाचे हात जोडले. सगळ्यांनाच खूप आनंद झाला. घरी लक्ष्मी आली होती. कांचनला रूममध्ये आणल्यावर राज तिच्या मागे रूममध्ये आला. कांचनच्या कुशीत आलेल्या चिमण्या जीवाला पाहून त्याचे डोळे भरून आले. कांचनच्या डोक्यावरून हात फिरवून त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले व हळूच तिच्या कुशीतल्या छोट्या परीला आपल्या हातात घेतले. तिला हृदयाशी कवटाळून हे सुख दिल्याबद्दल त्याने मनोमन कांचनचे आभार मानले. हळूहळू सगळेच जमले व त्यांच्या आनंदात सामील झाले. छोट्याशा परीला घेऊन कांचन स्वतःच्या घरी आली तेव्हा सुलभाताईंनी तुकडा ओवाळून टाकला. कारण राजची इच्छा होती की परी आधी स्वतःच्याच घरी येणार. तिच्या स्वागतासाठी त्याने अख्खे घर सजवून ठेवले होते. तो परीला घेऊन दारात उभा होता. कांचनने तिला घेऊन घरात पाऊल टाकावे म्हणले तर परीने राजच्या शर्टचा खिसा गच्च धरला होता. बघ माझीच लेक आहे की नाही, म्हणत राजने लेकीचा पाप्पा घेतला. हे दृश्य डोळ्यात साठवताना कांचनला वाटलं की याच क्षणासाठी तर कधी मी ह्या उंबरठ्याच्या बाहेर पडू शकले नाही. तिघांनी मिळून एकत्रपणे घरात पाऊल टाकले व फुलांची जोरदार बरसात झाली. घरभर हास्य, आनंद आणि नव्या सुखाची चाहूल पसरली होती. कांचनने अलगद राजकडे पाहिलं. राजच्या डोळ्यात आज वेगळी चमक होती. एक नवरा, एक बाप आणि एक प्रेमात हरवलेला माणूस, सगळं काही त्या नजरेत स्पष्ट दिसत होतं. छोट्या परीला अलगद पाळण्यात झोपवून कांचन बाल्कनीत येऊन उभी राहिली. रात्रीचा गार वारा तिच्या केसांशी खेळत होता. आज तिचं मन खूप भरून आलं होतं. मागून हलकेच राजने तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती त्याच्याकडे वळली. काय विचार करतीये माझी राणी? कांचनच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. राज घाबरला. अगं काय झालं, रडते का? ती हलकेच हसली. आनंदाश्रू आहेत हे. राजने तिचा चेहरा दोन्ही हातात घेतला. मला माहितीये आज तू खूप खुश आहेस. तिने होकारार्थी मान हलवली. राज, तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि सगळंच बदललं. राज काही क्षण शांत राहिला. मग तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला, तू आलीस म्हणून तर माझं आयुष्य पूर्ण झालं ग. कांचन त्याच्या मिठीत विरघळून गेली. आतून त्यांच्या परीच्या रडण्याचा हलकासा आवाज आला. दोघेही पटकन आत गेले. राजने तिला उचलून घेतलं आणि म्हणाला, अगं बघ, आपली परी पण म्हणते मला पण तुमच्या प्रेमात सामील करून घ्या. कांचन हसत त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून उभी राहिली. त्या रात्री परी झोपल्यावर दोघेही तिच्या शेजारी बसून तिला न्याहाळत होते. राजने अलगद कांचनचा हात हातात घेतला आणि थँक्यू म्हणाले. कांचनने आश्चर्याने विचारलं, हे कशासाठी? मला इतकं सुंदर आयुष्य दिल्याबद्दल. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी तरळलं. राजने हसत तिच्या डोळ्यांजवळ येत कुजबुजलं, आता मात्र रडायचं नाही, कारण तुझे अश्रू पाहिले की माझं हृदय घाबरतं. ती हलकेच हसली. राज तिच्या अगदी जवळ आला. कांचन, आजही तुझ्यावर तितकंच प्रेम करतो जितकं पहिल्यांदा तू माझ्या मिठीत आली होतीस त्या दिवशी केलं होतं. तिने त्याच्या छातीवर हलकासा ठोसा मारला आणि पुढे राजने तिच्या कमरेभोवती हात गुंफले. पुढच्या प्रत्येक जन्मात त्या क्षणी बाहेर पावसाच्या सरी बरसू लागल्या. गार वारा खिडकीतून आत येत होत्या आणि त्या मंद प्रकाशात राजने कांचनच्या ओठांवर प्रेमाचा हळूवार स्पर्श उमटवला. कांचनने डोळे मिटले, कारण तिला आता खात्री पडली होती, प्रेम म्हणजे फक्त साथ नाही. प्रेम म्हणजे एखाद्याच्या मिठीत स्वतःचं पूर्ण जग सापडणं. शेवटी कांचनने राजच्या खांद्यावर डोकं टेकवलं होतं. त्यांच्या मधोमध त्यांच्या प्रेमाची छोटीशी निशाणी शांत झोपली होती. बाहेर पाऊस अजूनही बरसत होता, पण आज त्या दोघांच्या आयुष्यातील सगळीच वादळ शांत झाली होती. राजने अलगद कांचनचा हात हातात घेतला आणि म्हणाला, कांचन, कितीही संकट आली तरी एक वचन दे, माझा हात कधी सोडायचा नाही. कांचन हलकेच हसली. तिने त्याच्या हातावर स्वतःचा दुसरा हात ठेवला आणि म्हणाली, शेवटच्या श्वासापर्यंत. त्या क्षणी दोघांचे डोळे एकमेकांतात हरवले. प्रेम, विश्वास आणि संसाराचं सुंदर स्वप्न त्यांच्या डोळ्यात चमकत होतं. खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्यासोबत त्यांच्या आयुष्यात सुखाची नवी पहाट अलगद उतरली आणि त्या प्रेमकथेने पुन्हा एकदा सिद्ध केलं की खरं प्रेम हे माणसाला फक्त साथ नाही देत, तर त्याला पूर्णत्व देतं. तर मित्रांनो, राज आणि कांचनची ही प्रेमकथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या प्रेमळ कमेंट्स मला पुढचा भाग लिहिण्यासाठी प्रेरणा देतात आणि अशा सुंदर मराठी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन कथेसोबत. धन्यवाद.